नमस्कार. लॉ विथ विधी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे व आपण या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे या चॅनलवरचे आपल्याला नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत कायदेशीर व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील. तर आपण इथून मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की हक्क सोडपत्र म्हणजे काय, किंवा मृत्यूपत्र कसे करावे, किंवा कॅन्सलेशन ऑफ मॅरेज म्हणजे एखाद्या जर पती किंवा पत्नीचं जर काही आपल्याला वर्षभराच्या आत जर आपल्याला त्यांच्याबरोबर राहायचं नसेल, किंवा काही आपल्याला काही गोष्टी कळाल्या असतील की आपली फसवणूक झाली आहे, तर आपण मॅरेज कॅन्सल कसं करावं, आपण हे सर्व या इथून मागच्या व्हिडिओमधून पाहिलं. किंवा पतीचे काय अधिकार आहेत, पत्नीचे काय अधिकार आहेत, आपण हे सगळं या मागच्या व्हिडिओमधून पाहिलेलं आहे. तर आज आपण पाहणार आहोत की बायको सारखीच माहेरी जात असेल, किंवा मग माहेरी जात असेल सारखी, तर त्याला काय पर्याय आहे. किंवा समजा जर पत्नी 15 दिवस सासरी 15 दिवस माहेरी जर असं करत असेल तर पतीला कुठले पर्याय आहेत, तर आपण हेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर बरेचदा काय होतं की बायको नीट सासरी नांदत नाही, सारखी माहेरी जात असते. म्हणजे जर 1 वर्ष 2 वर्ष येत नाही, 1 वर्ष 2 वर्षाचं नाही आलं तर आपण घटस्फोटाचा निर्णय घेतो. पण जेव्हा बायको 15 दिवस सासरी राहते, 15 दिवस काही कारणं काढून ती माहेरी राहायला जाते, 15 दिवस राहते, म्हणजे ज्या गोष्टीसाठी सुखदुःखात जाते, ज्या गोष्टीसाठी 2-3 दिवस लागणार आहे त्यासाठी ती महिनाभर माहेरी राहते. तर अशा वेळेस पतीने काय करावं, किंवा पतीला बऱ्याच गोष्टी क्लिअर होत नसतात की ही सारखी माहेरी का जाते, किंवा मग हिचं म्हणणं काय आहे की हिला आपल्यासोबत संसार करायचा आहे की नाही, हे बरेचसे प्रश्न पतीला पडलेले असतात. तर हा व्हिडिओ याच्यासाठी आहे की जी पत्नी ही अधूनमधून नांदते, म्हणजे 15 दिवस नांदत असेल व 15 दिवस माहेरी जात असेल, किंवा 2-3 दिवस सासरी राहत असेल, किंवा बराच काळ माहेरी राहत असेल, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की आपण जर अशी पत्नी करत असेल तर पतीने कोणते पाऊल उचलले पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सुखदुःखाचे कार्यक्रम असतील त्याला पत्नी 2-3 दिवसाच्या वर राहते, म्हणजे जिथे 2-3 दिवस लागणार आहे तिथे महिनाभर राहते. तर आणि बऱ्याचदा काय होतं की आपण ह्याच्यावर कडक कारवाई करू शकतो, म्हणजे घटस्फोटाच्या नोटिसा पाठवू शकतो, किंवा मग तिला घटस्फोट दे असंही म्हणू शकतो. पण याच्यामुळे काय होतात, संसार तुटतात. व तिला जर नांदायचं असेल, काही कारणास्तव ती जात असेल, तिच्या थोड्याशा स्वभावामध्ये त्रुटी असतील, त्या जर दूर करायच्या असतील, किंवा तिच्याकडून स्पष्ट काय तिचं कारण आहे हे जाणून घ्यायचं असेल, तर कडक कारवाई करून उपयोग नाही. त्याच्यामुळे पूर्णतः संसार विस्कळीत होतो. आणि ज्या वेळेस तुम्ही एखादी नोटीस पाठवता, घटस्फोटाची नोटीस पाठवता, त्यावेळेस तिच्याकडून ती वकिलाकडे जाते व तिला वकील 4 अजून काही गोष्टी ॲड करायला लावतात. मग पतीवर बऱ्याचशा खोटे गुन्हेसुद्धा दाखल होतात. तर त्याच्यामुळे आपण या स्टेपपर्यंत, कडक कारवाईच्या स्टेपपर्यंत न जाता आपण कोणता मार्ग अवलंबावा. आपण जर नोटीस पाठवली तर ती गुन्हे दाखल करेल, किंवा ती नोटीस पाठवेल ती बरेच खोटे गुन्हे दाखल करू शकते. तर त्याच्यामुळे आपण जर पोलीस स्टेशनमध्ये तिची चौकशी लावली व तिला जर समजा आपण एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अर्ज पाठवला की माझी अशी पत्नी आहे की ती नांदत नाही, 15 दिवस माहेरी असते, 15 दिवस सासरी असते, तर आपण काय करू शकतो, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे किंवा मंत्रालयात SP ऑफिस यांना अर्ज लिहू शकतो व ते पोलीस स्टेशनला आपण चौकशी लावू शकतो. ज्या वेळेस वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून किंवा वरिष्ठांकडून जे वरिष्ठ ऑफिसेस असतात, SP ऑफिस असेल किंवा DYSP ऑफिस असेल, ह्यांच्याकडून जेव्हा
अर्ज येतात, आदेश येतात पोलीस स्टेशनला, त्यावेळेस त्यांना चौकशी ही करावीच लागते. व आपण डिफेन्समध्ये आपल्या म्हणजे जर आपण एखादी कारवाई पत्नीच्या विरोधात केली आणि आपण पत्नीच्या विरोधात एखादी कारवाई केली, ती खोटे गुन्हेही दाखल करू शकते. त्याच्यामुळे आपण आधीच अर्ज देऊन ठेवायचा की अशी अशी माझी पत्नी करत आहे, ती माहेरी 15 दिवस नांदते व सासरी 15 दिवस नांदते व पूर्णतः म्हणजे जास्तीत जास्त वेळ ती सासरी असते. व असा अर्ज करून जास्तीत जास्त वेळ ती सासरी असते व मी जर घटस्फोटाचा अर्ज केला किंवा पोलीस कंप्लेंट केली तर तिच्याकडून खोटे गुन्हे माझ्यावर दाखल होण्याचीही शक्यता आहे. असा अर्ज आपण DYSP SP ऑफिस किंवा मग वरिष्ठ एखाद्या मंत्रालयात किंवा कुठेही आपण अर्ज केला तर ते अर्ज परत आपल्या ज्युरिस्डिक्शनमध्ये पोलीस स्टेशनला येतात व पोलिसांना आदेश दिले जातात की तुम्ही याची चौकशी करा म्हणून. तर हे आदेश आल्यानंतर मग पोलिसांना चौकशी ही करावीच लागते. व ज्यावेळेस आपण अर्ज देतो त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला चौकशी आल्यानंतर पोलीस हे चौकशी करतात व मग त्याच्यामुळे काय होतं, पोलीस स्टेशनला आपण पहिलाच अर्ज दिल्यामुळे की आपल्यावर खोट्या ज्या कंप्लेंटी होणार आहेत किंवा खोटे जे केसेस जर दाखल पत्नीकडून जर केले जातील तर ते होणार नाहीत. त्यामुळे आपण पहिला अर्ज करणे हे आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपल्याला ज्या खोट्या कंप्लेंटी आपल्यावर होणार आहेत त्या होणार नाहीत. व त्याच्यानंतर मंत्रालयातून किंवा वरिष्ठ खात्यातून एखाद्या आदेश येतो तेव्हा पोलिसांना दुसरा कुठलाच पर्याय नसतो, त्यांना पत्नीची चौकशी करावीच लागते. व मग त्याच्यानंतर काय होतं, पोलिसांनी जर चौकशी चालू केली त्याच्यात मग त्याच्यानंतर तुम्हाला पर्याय काढता येतो की तिच्या स्वभावातल्या काय त्रुटी आहेत त्या पोलीस स्टेशनला तुम्ही सांगितलेल्या असतात. व मग तेव्हा तुम्ही त्या पोलिसांना त्या ज्या त्रुटी सांगितलेल्या असतात त्याच्यावरनं तुम्ही तिला विचारू शकता की तुला नांदायचं आहे की नाही नांदायचं आहे, किंवा तुला घटस्फोट हवा आहे का, किंवा हे तुम्ही ह्या गोष्टी तिच्याकडून क्लिअर करून घेऊ शकता. पोलीस स्टेशनला नांदायचं असल्यास तू नीट नांदणार आहेस का हे सुद्धा तुम्ही विचारून घेऊ शकता. अन्यथा पती मित्राला पुढचा काही निर्णय घेता येईल. याच्यामुळे काय होतं की जे काही पती आहेत की ज्यांना पत्नीचा त्रास होतो आहे की ती जास्त काळ माहेरी राहते, तर तिला स्पष्ट तुम्ही त्यावेळेस ज्यावेळेस पोलीस स्टेशनला चौकशी लागेल त्यावेळेस तुम्ही स्पष्ट विचारू शकता की तुला नांदायचं आहे की नाही नांदायचं आहे, किंवा जर नांदायचं असेल तर तुला नीट नांदावं लागेल. म्हणजे 15 दिवस सासरी 15 दिवस माहेरी. तुम्ही काही कारण असेल तर माहेरी जाऊ शकता, पण लग्न झाल्यानंतर मुलीला संसारही तितकाच महत्त्वाचा आहे की ती सारखी जर 15 दिवस ज्या कारणासाठी चालली आहे त्याला 2-3 दिवस जर लागणार असतील तर ती 15 महिनाभर जर राहत असेल संसार सोडून तर तुम्ही हा पर्याय अवलंबू शकता. व तुम्ही पुरावे सादर करू शकता की ही इतक्या दिवस राहिली आहे, किंवा अजून काही जर पुरावे असतील पत्नी विरोधात तर तुम्ही ते पोलीस स्टेशनला सादर करू शकतात व तिच्याकडून क्लिअर करून घेऊ शकतात की तुला नांदायचं आहे किंवा नाही नांदायचं आहे. आपण वरती अर्ज केल्यामुळे काय होतं की पोलिसांना चौकशी करावी लागते व तिच्याकडून जे खोटे गुन्हे दाखल होणार आहेत पतीवर ते होत नाहीत आणि आपला संसारही मोडला जात नाही. आपण पहिली स्टेप जर ही करून पाहिली, जर ती व्यवस्थित नांदली तर सर्व गोष्टी ठीक होतात. त्याच्यामुळे आपण अगदी घटस्फोटापर्यंत न जाता आपण पहिला अर्ज करून तिच्याकडून पोलीस स्टेशनला चौकशी लावू शकता व तिच्याकडून काही गोष्टी तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.